आज जिल्हाधिकार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहात. काय प्रमुख मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत की आमची पगार बंद केलेली आहे. ते म्हणते जेडी म्हणते शिक्षण संचालक म्हणते आमची पगार नियम बाह्य पद्धतीने झाली. पण 3 वर्ष आम्हाला पगार दिलेली आहे. ती कोण दिली? शासन दिली या कॉलेज दिली या शिक्षण अधिकारी? काही इतके दिवस का शासन झोपित होते की अधिकारी झोपित होते 3 वर्ष देणारी? ते तर नियम बाह्य पद्धतीने झाली. आम्ही नियम बाह्य कोण केली? आमच्यावर कारवाई कशाला? ते अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे. ते अधिकार चौकशी व्हायला पाहिजे. आज आमचं घर कुठून प्रसार आलं ना? आमचं घर चालणार शिक्षणाचं लेकराचं शिक्षण चालणार आहे काही नाही. घर कर्जबाजार झाले आम्ही. किती दिवसापासून हे प्रकरण आहे? आणि आता 2-1.5 वर्ष झाली पगार बंद आहे आमची. प्रकरण आहे. आतापर्यंत तुम्ही काय निवेदन निवेदन देत आलं. ते तिथले जेडी मध्ये कर्मचारी उळा काही आता एक जिथला अधिकारी मध्ये फाशीला चलते, कोटा दिला तर चलते, उपोषणावर चलते, काही फरक पडत नाही मला असं काही. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या? आमच्या मागण्या नाही. जो पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पण आम्ही इथं उपोषण चालू ठेवणार. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं? जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, सगळ्या SP ला दिलेलं आहे, वजिराबाद पोलीस स्टेशन कॉलेजला दिलेलं आहे, आमच्या कर्मचारी संघटना दिलं आहे, मुंबईला शिक्षण मंत्र्याला दिलेलं आहे, पुण्यालाही दिलेलं आहे. ते जेडी मागं म्हणते उपोषण बसू नको, उपोषण तुमचे त्याच्याबद्दल काय चर्चा करणार? याच्याबद्दल काही नाही चर्चा. आता चर्चा त्यांनाच पाहिजे. आता आम्ही आमचं पोटाची भाकर मागायला आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. आणि जो पण आमचा न्याय भेटत नाही तो पण आम्ही उठणार नाही. काय नाव आहे त्यांचं? कोणाचं? संस्था चालत का? संस्था बाळासाहेब पांडे.